आता आपण ऑक्सिडेशन स्टेटची स्टॅबिलिटी समजून घेऊया. सर्वात पहिल्यांदा जेवढेही हे जे 3D सिरीज एलिमेंट आहे यांच्या ज्या ऑक्सिडेशन स्टेट आहेत, बघा लक्ष द्या, यांच्या जे ऑक्सिडेशन स्टेट आहे या ऑक्सिडेशन स्टेटची आपण काय करणार आहोत, स्टॅबिलिटी समजून घेणार आहोत. तर ऑक्सिडेशन स्टेटची स्टॅबिलिटी कशावर डिपेंड असते, तर हे त्यांच्या इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन्सवर डिपेंड असते. तर सर्वांना माहिती आहे की इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन्स, जे आपण इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन काढतो 3D सिरीजचं, तर 3D सिरीज मध्ये जर डी ऑर्बिटल मध्ये जर 0 इलेक्ट्रॉन्स असेल, डी ऑर्बिटल मध्ये जर 5 इलेक्ट्रॉन्स असेल आणि डी ऑर्बिटल मध्ये जर 10 इलेक्ट्रॉन असेल, डी मध्ये जर 0 असेल तर आपण त्याला एम्प्टी ऑर्बिटल म्हणत असतो. कोणती ऑर्बिटल म्हणत असतो? एम्प्टी ऑर्बिटल किंवा वॅकंट ऑर्बिटल्स. त्यानंतर डी मध्ये जर 5 इलेक्ट्रॉन्स असेल तर त्याला आपण काय म्हणत असतो? हाफ फील्ड ऑर्बिटल म्हणत असतो. काय म्हणतो? हाफ फील्ड ऑर्बिटल असेल तरी इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन स्टेबल असते. आणि ज्याही मेटल आयनचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन D10 असेल म्हणजे कम्प्लिटली फील्ड असेल, काय असेल? कम्प्लिटली फील्ड असेल, तर तेही इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन काय म्हटलं जात असते? स्टेबल. म्हणून ज्या ज्या मेटल आयनचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन्स एम्प्टी डी ऑर्बिटल त्यांच्यामध्ये असेल किंवा हाफ फील्ड डी ऑर्बिटल असेल किंवा कम्प्लिटली फील्ड डी ऑर्बिटल असेल, तर ते स्टेबल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन असते. स्टेबल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन असते. तर त्याच्यामुळे आपण आता जे स्टेबल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन्सवर फोकस करणार आहोत. तर वन बाय वन हे जे 3D सिरीज एलिमेंट आहे यांच्यातल्या सर्वच एलिमेंट्स मधलं आपण स्टेबल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन्स पाहू. चला आता पहिल्या एलिमेंट्स पासून आपण समजून घेऊ की पहिला एलिमेंट्स यामधला कोणता आहे? स्कॅन्डियम हा पहिला एलिमेंट आहे. ESC ने आपण डिनोट करत असतो. आता हा जो स्कॅन्डियम आहे 21 ॲटॉमिक नंबर, ज्याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन जर आपण काढलं तर AR 3D1 आणि 4s2 असं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आहे. तर स्कॅन्डियम आपल्याला माहिती आहे की +2 आणि +3 ऑक्सिडेशन स्टेट दाखवते. स्कॅन्डियम शोज +2 अँड +3 ऑक्सिडेशन स्टेट, ह्या दोन ऑक्सिडेशन स्टेट दाखवते. तर आता आपल्याला जर विचारलं तर याच्यातली कोणती मोर स्टेबल ऑक्सिडेशन स्टेट आहे, तर याच्यातली मोर स्टेबल ऑक्सिडेशन स्टेट जर विचारली तर +2 मध्ये तो स्टेबल फॉर्म मध्ये राहतो का +3 मध्ये स्टेबल फॉर्म मध्ये राहतो? तर सर्वात पहिले स्टेबल समजून घेण्यासाठी यांचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन समजलं पाहिजे. तर स्कॅन्डियम जर आपण डायपॉझिटिव्ह स्टेट मध्ये असेल तर याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन काय राहणार आहे? 3D1 आणि 4s0 राहील. आणि स्कॅन्डियम जर ट्रायपॉझिटिव्ह स्टेट मध्ये असेल तर त्याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन काय राहणार आहे? 3D0 आणि 4s0. त्याच्यामुळे 3D0 आल्यामुळं हे जे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आहे हे स्टेबल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आहे. त्याच्यामुळं स्कॅन्डियम ऑलवेज एक्झिस्ट इन ट्रायपॉझिटिव्ह स्टेट. त्याच्यामुळं इन ट्रायपॉझिटिव्ह स्टेट हा काय असतो? ट्रायपॉझिटिव्ह स्टेट मध्ये मोर स्टेबल फॉर्म मध्ये असतो. कसा असतो? मोर स्टेबल फॉर्म मध्ये असतो. आणि म्हणून जनरली स्कॅन्डियम हे ट्रायपॉझिटिव्ह ऑक्सिडेशन स्टेट वाले कंपाऊंड स्टेबल बनवतात रेदर दॅन डायपॉझिटिव्ह वाले. आता दुसरा एलिमेंट फोकस करूया आपण, सर्वच एलिमेंटवर फोकस करू. तर दुसरा जो एलिमेंट आहे तो आहे टिटॅनियम. तर टिटॅनियमचा ॲटॉमिक नंबर आहे 22. आता जर याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आपण केलं तर AR 3D2 आणि 4s2 असं आहे. ठीक आहे. आता हा जो आहे यांच्या ऑक्सिडेशन स्टेट कोणत्या कोणत्या आहे? +2, +3 आणि +4 अशा 3 ऑक्सिडेशन स्टेट आहे. हा +2 स्टेट मध्येही राहतो, +3 स्टेट मध्ये राहतो आणि +4 ऑक्सिडेशन स्टेट मध्ये राहतो. पण यातली जी +4 ऑक्सिडेशन स्टेट आहे ही मोर स्टेबल आहे, कारण +4 स्टेट मध्ये D0 इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन येईल. त्याच्यामुळे जर आपल्याला विचारलं असतं की टिटॅनियम ट्रायपॉझिटिव्ह आणि टिटॅनियम डायपॉझिटिव्ह मध्ये कोणती ऑक्सिडेशन स्टेट हे मोर स्टेबल असेल, तर नॅचरली याचं जर इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन केलं तर आपण 3D काय येणार आहे? 0 येईल आणि 4s0 येईल. आणि याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन केलं तर 3D मध्ये 2 इलेक्ट्रॉन्स येईल आणि 4s मध्ये 0 येईल. आणि त्यामुळं नॅचरली हे जे टिटॅनियम डायपॉझिटिव्ह आयन्स आहे हा मोर स्टेबल आयन्स आहे. कसा आहे? हा मोर स्टेबल आयन्स आहे. त्याच्यामुळे टिटॅनियम वॉन्ट टू ऑकर इन अ टिटॅनियम टेट्रा पॉझिटिव्ह स्टेट रेदर दॅन टिटॅनियम डायपॉझिटिव्ह स्टेट. त्याच्यामुळं टिटॅनियम टेट्रा पॉझिटिव्ह ही ऑक्सिडेशन स्टेट कशी आहे? मोर स्टेबल ऑक्सिडेशन स्टेट आहे दॅन टिटॅनियम डायपॉझिटिव्ह ऑक्सिडेशन स्टेट पेक्षा. त्यानंतर आपण टिटॅनियम झाल्यानंतर व्हॅनिडियम्सवर फोकस करूया. नेक्स्ट एलिमेंट जो आहे याच्यातला तो आहे व्हॅनिडियम. तिसरा जो एलिमेंट आपण आता फोकस करून राहिलो ते आहे व्हॅनिडियम. व्हॅनिडियमवर जर फोकस केला आपण तर व्हॅनिडियमची ऑक्सिडेशन स्टेट काढण्यासाठी व्हॅनिडियमचा ॲटॉमिक नंबर आहे 23.
त्यानंतर 23 असल्यामुळे आपण त्याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन 3d3 आणि 4s2 असं करू. आता व्हॅनेडियम कोणत्या कोणत्या ऑक्सिडेशन स्टेट दाखवतो, तो +2 दाखवतो इथचे इलेक्ट्रॉन जर दिले ते, त्यानंतर +3 दाखवतो, त्यानंतर +4 दाखवतो आणि +5 अशा 4 ऑक्सिडेशन स्टेट दाखवतो. पण तो जो +5 ऑक्सिडेशन स्टेट मध्ये राहील तो मोर स्टेबल राहील, कारण व्हॅनेडियम पेंटा पॉझिटिव्ह ऑक्सिडेशन स्टेट मधला आयन्स आणि व्हॅनेडियम ट्राय पॉझिटिव्ह स्टेट पैकी मोर स्टेबल ऑक्सिडेशन स्टेट जर विचारली तुम्हाला, तर सरळ तुम्हाला माहिती आहे की व्हॅनेडियम पेंटा पॉझिटिव्हचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन काय राहणार आहे, AR 3d0 आणि 4s0. आणि त्याच्यामुळं नॅचरली हे वॅकंट ऑर्बिटल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन म्हणजे स्टेबल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन अचीव्ह करेल, म्हणून 3d0 राहील यांची आणि याची 3d2 राहील. आणि त्याच्यामुळे नॅचरली व्हॅनेडियम पेंटा पॉझिटिव्ह इज मोर स्टेबल. त्याच्यामुळे व्हॅनेडियम जनरली जे कंपाऊंड तयार करतो तो पेंटा पॉझिटिव्ह आले म्हणजे V2O5 या टाईपचे जे ऑक्साईड असतात हे कॅटलिस्टचं काम करत असते. तर अशा प्रकारे हे जे स्टेबल कंपाऊंड आहे व्हॅनेडियम हे कोणत्या ऑक्सिडेशन स्टेट मधले करतो, +5 ऑक्सिडेशन स्टेट मधले करतो. त्यानंतर व्हॅनेडियम झाल्यानंतर नेक्स्ट आपण कोणता पाहणार आहोत, क्रोमियम पाहणार आहोत. तर सीआरचा ॲटॉमिक नंबर आहे 24. त्याच्यामुळे याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन जर केलं तुम्ही तर ऍक्च्युअली याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन 3d5 आणि 4s1 आहे. हा एक असा एलिमेंट आहे की ज्याच्या ऑक्सिडेशन स्टेटवर जर आपण फोकस केलं तर हे +1 ऑक्सिडेशन स्टेट सुद्धा दाखवतो. +1, +2, +3, +4 आणि +5 अशा आणि +6 अशा एवढ्या ऑक्सिडेशन स्टेट दाखवतो. त्यापैकी तो +6 ऑक्सिडेशन स्टेट मध्ये मोर स्टेबल फॉर्म मध्ये राहतो. आता नॅचरली सर्वांना वाटतंय की क्रोमियम जेव्हा +1 ऑक्सिडेशन स्टेट मध्ये असेल, म्हणजे याची जर +1 ऑक्सिडेशन स्टेट आपण पाहिली तर +1 ऑक्सिडेशन स्टेट मध्ये हा स्टेबल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन करतो. त्याच्यामुळे 3d5 आणि 4s0 आणि कम्प्लिटली हाफ फील्ड इलेक्ट्रॉनिक स्टेबल हाफ फील्ड इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन असून सुद्धा स्टेबल हाफ फील्ड इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन असून सुद्धा हा जो क्रोमियम मोनोपॉझिटिव्ह आहे हा लेस स्टेबल आहे. म्हणजे लेस स्टेबल असल्या आहे आणि लेस स्टेबल म्हटल्यापेक्षा दे फॉर्म लेस टेंडन्सी टू कंपाऊंड, लेस टेंडन्सी त्यात असं म्हणू आपण, लेस टेंडन्सी टू फॉर्म कंपाऊंड तयार करण्याची टेंडन्सी त्याची काय राहणार आहे, कमी असते. वाईल इट इज एक्झिस्टिंग +3 ऑक्सिडेशन स्टेट, हा +3 ऑक्सिडेशन स्टेट मध्ये +2 ऑक्सिडेशन आणि +2 ऑक्सिडेशन स्टेट हे +2 ऑक्सिडेशन स्टेट सुद्धा दाखवतात. आता हे +2 ऑक्सिडेशन स्टेट मध्ये क्रोमस सॉल्ट आपण म्हणतो याला, जेव्हा क्रोमियम हा +2 ऑक्सिडेशन स्टेट मध्ये असते तेव्हा आपण याला काय म्हणतो, क्रोमस सॉल्ट. काय म्हणतो, क्रोमस सॉल्ट म्हणतो. तर हे क्रोमस सॉल्ट म्हणजे CrCl2, CrSO4, क्रोमियम सल्फेट. तर अशा प्रकारे त्यानंतर क्रोमियम ट्रायपॉझिटिव्ह स्टेट मध्ये सुद्धा असतो, तर त्याला आपण क्रोमिक सॉल्ट म्हणतो. काय म्हणतो, क्रोमिक सॉल्ट असं म्हणतो, जसं CrCl3. आणि हे स्टेबल फॉर्म आहे, काय आहे तर स्टेबल फॉर्म आहे. वाईल +5 आणि +6 जी ऑक्सिडेशन स्टेट आहे ही अनस्टेबल स्टेट आहे क्रोमियम, +4 आणि +5, +4 अँड +5 स्टेट जे आहे इट इज अनस्टेबल स्टेट. हे काय ऍक्च्युअली अनस्टेबल स्टेट असते याची, अनस्टेबल स्टेट. तर अनस्टेबल स्टेट मध्ये क्रोमियम +4 आणि +5 मध्ये राहतो आणि इट इज मोस्ट स्टेबल इन +6 ऑक्सिडेशन स्टेट मध्ये. क्रोमियम एक्झिस्ट इन +6 ऑक्सिडेशन स्टेट इन मोर स्टेबल. तो +6 ऑक्सिडेशन स्टेट मध्ये मोस्ट स्टेबल फॉर्म मध्ये सापडतो. आणि म्हणून याचे जे स्टेबल कंपाऊंड आहे ते +6 वाले आपण बरेचसे पाहतो, जसं आपण पाहतो K2CrO4 पोटॅशियम क्रोमेट, त्याच्यानंतर K2Cr2O7 पोटॅशियम डायक्रोमेट, CrO2Cl2 डायक्लोरोक्रोमिल असे जे कंपाऊंड्स आहेत, तर हे +6 ऑक्सिडेशन स्टेट वाले कॉम्प्लेक्स कंपाऊंड आहेत आणि त्याच्यामुळे हे स्टेबल अवस्थेत असतात. तर त्याच्यामुळे क्रोमियमचा जर आपण फोकस केलं तर क्रोमियम मध्ये +6 ऑक्सिडेशन स्टेट हे मोर स्टेबल असते आणि +6 ऑक्सिडेशन स्टेट मध्ये तो स्ट्रॉंग ऑक्सिडायझिंग एजंट म्हणून ऍक्ट होत असते. इट ऍक्ट ॲज ए स्ट्रॉंग ऑक्सिडायझिंग एजंट्स, ऑक्सिडायझिंग रिएजंट्स म्हणून तो ऍक्ट होईल. फॉर एक्झाम्पल K2Cr2O7
इट इज द स्ट्रॉंग ऑक्सिडायझिंग एजंट. बरोबर आहे. म्हणून क्रोमियम जे आपण पाहून राहिलो तर त्या क्रोमियम मध्ये +1 +2 आणि +3 आणि +4 +5 आणि +6 मधली +6 ऑक्सिडेशन स्टेट मोर स्टेबल राहील. त्याच्यामुळं क्रोमियम झाल्यानंतर आपण नेक्स्ट कोणते पाहणार आहोत? आयर्न, कोबाल्ट, निकेल. नेक्स्ट जे आहेत नेक्स्ट नंबर आहे आपला आयर्न आणि कोबाल्ट आणि निकेल. दे आर एक्झिस्टिंग +2 अँड +3 ऑक्सिडेशन स्टेट. यांच्यापाशी +2 अँड +3 ऑक्सिडेशन स्टेट असतात. यांच्या दोन ऑक्सिडेशन स्टेट आहे, +1 +2 आणि +3 ऑक्सिडेशन स्टेट. जसं Fe चा जर विचार केला आपण तर Fe2 पॉझिटिव्ह फेरस आणि Fe ट्राय पॉझिटिव्ह फेरिक असे दोन आयन आहे. बट फेरिक आयन्स इज मोर स्टेबल. हा Fe ट्राय पॉझिटिव्ह काय असणार आहे? मोर स्टेबल राहणार आहे दॅन दॅट ऑफ द Fe डाय पॉझिटिव्ह. त्याचं कारण आहे की Fe ट्राय पॉझिटिव्ह मध्ये 3d5 4s0 असे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन असते आणि Fe डाय पॉझिटिव्ह मध्ये 3d6 4s0 असं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आहे. दॅट्स वाय द क्रोमियम ट्राय पॉझिटिव्ह इज मोर स्टेबल दॅन Fe डाय पॉझिटिव्ह. Fe ट्राय पॉझिटिव्ह इज मोर स्टेबल दॅन Fe डाय पॉझिटिव्ह. त्याच्यानंतर हा जो Fe ट्राय पॉझिटिव्ह इट इज यूज ॲज ए स्ट्रॉंग ऑक्सिडायझिंग एजंट. स्ट्रॉंग ऑक्सिडायझिंग एजंट्स म्हणून आपण याचा वापर करत असतो. व्हाईल Fe डाय पॉझिटिव्ह इज लेस ऑक्सिडायझिंग एजंट. तर अशा प्रकारे. त्यानंतर नेक्स्ट आहे कॉपर. कॉपरचा जर विचार केला आपण तर कॉपर एक्झिस्ट इन +1 अँड +2 ऑक्सिडेशन स्टेट. +1 अँड +2 ऑक्सिडेशन स्टेट. बट द +2 ऑक्सिडेशन स्टेट ऑफ कॉपर इज मोर स्टेबल दॅन +1. त्याचं कारण आहे की स्टँडर्ड रिडक्शन पोटेन्शियल व्हॅल्यू ऑफ कॉपर डाय पॉझिटिव्ह इज लो, whereas स्टँडर्ड रिडक्शन पोटेन्शियल व्हॅल्यू ऑफ कॉपर मोनोपॉझिटिव्ह इज हाय. आणि स्टँडर्ड रिडक्शन पोटेन्शियल व्हॅल्यू ज्याची लो असेल तर ते काय असतात? मोर स्टेबल असतात. काय असतात? मोर स्टेबल असतात. त्याच्यामुळे कॉपर डायपॉझिटिव्ह हे डायपॉझिटिव्ह स्टेट मध्ये मोर स्टेबल असतात. आणि फायनली कोणता आहे आपला? झिंक आहे. कोणता आहे? झिंक. आणि झिंक जो असतो तो फक्त आणि फक्त +2 ऑक्सिडेशन स्टेट दाखवतो. झिंक हा फक्त आणि फक्त +2 ऑक्सिडेशन स्टेट दाखवतो, कारण याच्या 3D ऑर्बिटल मधलं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन जर पाहिलं आपण झिंकचं तर 3d10 आणि 4s2. त्याच्यामुळं याचं जर झिंक डायपॉझिटिव्हचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आपण काढलं तर 3d10 आणि 4s0 असं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन येईल. वाईल d ऑर्बिटल इज कम्प्लिटली फिल्ड. हे काय असेल? कम्प्लिटली फिल्ड असेल, नो अनपेअर्ड इलेक्ट्रॉन्स. आणि म्हणूनच इट ओनली एक्झिस्ट इन +2 ऑक्सिडेशन स्टेट. हाच एक असा मेंबर आहे जो फक्त आणि फक्त +2 ऑक्सिडेशन स्टेट मध्ये एक्झिस्ट राहतो. तर अशा प्रकारे आपण व्हेरिएबल ऑक्सिडेशन स्टेट पाहिल्या. त्यातली कोणती ऑक्सिडेशन स्टेट मोर स्टेबल असेल आणि कोणती लेस स्टेबल असेल याच्यावर क्वेश्चन्स विचारतात. बरेचसे ऑब्जेक्टिव्हचे क्वेश्चन असतात की तुम्हाला असं विचारलं जात असते स्कॅन्डियम डायपॉझिटिव्ह, स्कॅन्डियम ट्रायपॉझिटिव्ह, आयर्न ट्रायपॉझिटिव्ह, त्यानंतर आयर्न ट्रायपॉझिटिव्ह, त्याच्यानंतर Mn+3 आणि Mn+2 अशा प्रकारे. तर तुम्ही याचे क्वेश्चन जेव्हा सॉल्व्ह करसाल तेव्हा यांचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आपल्या डोळ्यासमोर असलं पाहिजे. याचं 3d1 येईल आणि याचं 3d0 येईल. त्याच्यामुळे हे स्टेबल राहणार आहे ट्राय पॉझिटिव्ह स्टेट मध्ये. इथेही पाहिलं तर आपण हे 3d5 येईल याचं आणि याचं काय येणार आहे? 3d6 येईल. आणि त्याच्यामुळे नॅचरली हे कम्प्लिटली हाफ फील्ड इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन्स आहे. त्याच्यामुळे Fe ट्राय पॉझिटिव्ह मोर स्टेबल राहील. त्याच्यानंतर इथेही 3d5 येईल आणि इथे काय येईल? 3d4 येईल. आणि त्याच्यामुळे 3d5 वालं मोर स्टेबल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन असेल. तर अशा प्रकारे ज्या ऑक्सिडेशन स्टेट आपण इथं हे केल्या मेन्शन, एक मॅग्नीज राहिला आपल्या याच्यातला. तर आपण मॅग्नीजवर फोकस करूया. मॅग्नीज हा सर्वात जास्त ऑक्सिडेशन स्टेट दाखवतो आणि मॅग्नीजची +2 आणि +7 ऑक्सिडेशन स्टेट हे मोस्ट स्टेबल राहते. बघा इथे राहिला आपला एक कोणता? मॅग्नीज. तर नेक्स्ट आपण एक मॅग्नीज जो राहिला तो पाहू आपण. तर हा जो मॅग्नीज आहे याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन जर केला आपण तर 3d7 4s2 असं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन्स आहे. तर नॅचरली 3d5 4s2 असं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन्स आहे. तर नॅचरली हे जो आहे तो +2 पासून तर +7 पर्यंत ऑक्सिडेशन स्टेट दाखवतो. तर मॅक्झिमम ऑक्सिडेशन स्टेट जर विचारली तर मॅक्झिमम ऑक्सिडेशन स्टेट या 3D सिरीज मध्ये कोणाची आहे? मॅग्नीजची. तो आहे +7 ऑक्सिडेशन स्टेट मध्ये, कारण त्याच्यात 3D ऑर्बिटल मध्ये 5 अनपेड इलेक्ट्रॉन्स आहे. आता मॅग्नीज हा जो आहे तो +2 ऑक्सिडेशन स्टेट मध्येही मोर स्टेबल असतो. तर मोर स्टेबल असण्याचं कारण पाहता इथे तुमच्या लक्षात येऊन जाईल की याचं जर इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन केलं तुम्ही
तर AR 3D5 आणि 4S 0 असं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन येईल. त्याच्यामुळे हा कम्प्लिटली हाफ फील्ड स्टेबल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन दाखवाल आणि म्हणून हा स्टेबल आहे. तसंच Mn जर कोणत्या स्टेट मध्ये घेतला आपण +7 ऑक्सिडेशन स्टेट जर घेतला तर त्यावेळेस त्याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन राहणार आहे 3D0 4S 0 आणि याही स्टेट मध्ये तो एकदम स्टेबल फॉर्म मध्ये आहे, कारण हे इनर्ट गॅस सारखं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आहे. 3D0 येते. म्हणून मॅग्नीज हा जो आहे तो +7 वाले कंपाऊंड सुद्धा शो करतो. म्हणून KMnO4 हा जो कंपाऊंड आहे हा +7 वाला ऑक्सिडेशन स्टेट वाला कंपाऊंड याचा स्टेबल कंपाऊंड आहे आणि इट ऍक्ट ॲज अ स्ट्रॉंग ऑक्सिडायझिंग एजंट. तर इट ऍक्ट ॲज अ स्ट्रॉंग ऑक्सिडायझिंग एजंट्स म्हणून तो ऍक्ट होईल. त्याच्यामुळं जे हायर ऑक्सिडेशन स्टेट आहे यांच्या, बघा आपण जे 3D सिरीज एलिमेंट स्टडी करून राहिलो यांच्यामध्ये जे हायर ऑक्सिडेशन स्टेट आहे +4 असू द्या, +5 असू द्या, +6 असू द्या, ह्या ज्या ऑक्सिडेशन स्टेट आहेत हायर ऑक्सिडेशन स्टेट हे फक्त आणि फक्त हे कोणासोबत करू शकतात माहिती आहे का? हॅलाइड्स आणि ऑक्साईड सोबत. आणि म्हणून नेक्स्ट एक नोट लक्षात ठेवायचे आहे आपल्याला की यांच्यामध्ये की द हायर ऑक्सिडेशन स्टेट, हे जे हायर ऑक्सिडेशन स्टेट असतात, ऑक्सिडेशन स्टेट ऑफ दिस एलिमेंट ट्रान्झिशन एलिमेंट, हे जे ट्रान्झिशन एलिमेंट जे आहेत तर हे ट्रान्झिशन एलिमेंट हायर ऑक्सिडेशन स्टेट जे दाखवतात, हायर ऑक्सिडेशन स्टेट ऑफ ट्रान्झिशन एलिमेंट इज ओनली अँड ओनली विथ कोणासोबत राहू शकते? हे हॅलाइड्स म्हणजे फ्लोराइड्स बनू शकतात. ते काय बनवतात? फ्लोराइड्स अँड ऑक्साइड्स. फ्लोराइड्स अँड ऑक्साइड्स मध्येच असते. आणि म्हणून तुम्ही पाहता K2Cr2O7 आहे ना +6, त्यानंतर KMnO4 +7 आहे ना. तर ह्या वाल्या जे ऑक्सिडेशन स्टेट आहे हायर ऑक्सिडेशन स्टेट हे कोणासोबत बनवतात? नॅचरली फ्लोराइड्स आणि ऑक्साइड सोबत. तर म्हणून आपल्याला हे माहिती पाहिजे की कोणत्याही एलिमेंट सोबत हे हायर ऑक्सिडेशन स्टेट नाही बनवू शकत. हे फक्त फ्लोराइड किंवा ऑक्साइड सोबत हायर ऑक्सिडेशन स्टेट बनवत असतात. आता नॅचरली जर आपण ऑक्सिडेशन स्टेटहून स्टॅबिलिटी म्हणजेच यांच्या जे ऑक्साइड्स असतात यांच्या स्टॅबिलिटी जर विचारल्या आपल्याला तर त्याच्यावरही फोकस करायचा आहे. स्टेबिलिटी ऑफ ऑक्साइड्स, यांच्या ऑक्साइडच्या स्टॅबिलिटीचा जर विचार केला तर आता आपण जर लेफ्ट टू राईट जर पिरियड मध्ये गेलो, लेफ्ट टू राईट जर गेलो आपण, काय सांगितलं मी? लेफ्ट टू राईट इन पिरियड, लेफ्ट टू राईट जर गेलो आपण पिरियड मध्ये आणि हायर ऑक्सिडेशन स्टेट जर काय होत असेल? इन्क्रीज होत असते. हायर ऑक्सिडेशन स्टेट जर काय होत असेल यांच्या? इन्क्रीज होत असेल तर स्टॅबिलिटी डिक्रीजेस. काय होणार आहे याची? स्टॅबिलिटी काय होणार आहे? डिक्रीजेस होणार आहे. तर अशा प्रकारे वाईल टॉप टू बॉटम जर आलो आपण डी ब्लॉक साठी, बघा लक्षात ठेवायचं आहे फक्त आणि फक्त डी ब्लॉक साठीच आपण ऑक्सिडेशन स्टेट जर काय असेल? इन्क्रीज होत असेल तर हायर ऑक्सिडेशन स्टॅबिलिटी टॉप टू बॉटम काय राहणार आहे? इन्क्रीज राहणार आहे. त्याच्यामुळे स्टॅबिलिटी आपण काय लिहिणार आहोत इकडे? इन्क्रीज लिहिणार आहोत. तर अशा प्रकारे फॉर एक्झाम्पल जर एक्झाम्पल मध्ये आपण पाहिलं तर यांच्यामध्ये जर व्हॅनेडियम ऑक्साईड घेतला एक VO3 निगेटिव्ह, त्याच्यानंतर CrO4 CrO5 CrO4 डायनिगेटिव्ह, त्याच्यानंतर MnO4 निगेटिव्ह अशा जर ऑक्साइड्स घेतले तर हे पिरियड मधले आहेत. बरोबर आहे? स्क टी व कर मन फे को नि कुझन अशा प्रकारे. तर आता बघा यांची ऑक्सिडेशन स्टेट जर पाहिली तर +5 आहे, याची +6 आहे आणि यांची आहे +7. तर नॅचरली तुम्हाला माहिती आहे की तुम्ही जर स्टॅबिलिटी ऑर्डरचा विचार केला लेफ्ट टू राईट मध्ये तर ते डिक्रीज होत असते. म्हणजे हायर ऑक्सिडेशन स्टेट असेल तर ते लेस स्टेबल असेल. म्हणून इथं मोर स्टेबल ऑक्साईड कोणता राहणार आहे? VO3 निगेटिव्ह हा मोर स्टेबल राहील, हा मोस्ट स्टेबल राहील आणि हा लिस्ट स्टेबल राहील अशा प्रकारे. पण हे जर आपण आता टॉप टू बॉटम आलो, जसं आपण क्रोमियमचा ऑक्साईड घेतला, मॉलिब्डेनमचा ऑक्साईड घेतला आणि टंगस्टनचा ऑक्साईड घेतला तर या तिघांच्या ऑक्सिडेशन स्टेट तुम्हाला +6 +6 +6च दिसते. पण मी आता सांगितलंय की फ्रॉम टॉप टू बॉटम मध्ये काय होणार आहे? ऑक्सिडेशन स्टेट इन्क्रीज होत असेल तर स्टॅबिलिटी इन्क्रीज होत असते आणि खाली खाली जे एलिमेंट आहे यांची स्टॅबिलिटी काय होत जाईल? इन्क्रीज होत जाईल. त्याच्यामुळं टंगस्टन ऑक्साईड हा मोर स्टेबल राहील. अशा प्रकारे स्टॅबिलिटी ऑर्डर राहील. त्यानंतर स्टॅबिलिटी ऑर्डर मध्ये जर आपण फोकस केलं तर नेक्स्ट एक महत्वाचा पॉइंट असा आहे की जे
ट्रान्झिशन सिरीज एलिमेंट असतात बघा, लक्षात ठेवायचं आहे. तर ट्रान्झिशन सिरीज एलिमेंट मध्ये आपण पाहतो की +2 आणि +3 ऑक्सिडेशन स्टेट असते. तर +2 आणि हे जी लेफ्ट टू राईट जर आपण पिरियड मध्ये गेलो, लेफ्ट टू राईट इन पिरियड्स मध्ये जर गेलो आपण, तर +2 ऑक्सिडेशन स्टेट आर मोर स्टेबल. हे कशा असतात? मोर स्टेबल असतात बिकॉज ऑफ इफेक्टिव्ह न्यूक्लिअर चार्ज. लेस असतो इथे इफेक्टिव्ह न्यूक्लिअर चार्ज हा लेस असतो +2 साठी आणि +3 साठी तो जास्त असतो. म्हणून स्टॅबिलिटी जी आहे +2 ऑक्सिडेशन स्टेटची मोर असते. आता तुमच्या लक्षात आलं असेल की जे +2 ऑक्सिडेशन स्टेट वाले कंपाऊंड असतात, +2 आणि +3 ऑक्सिडेशन स्टेट मध्ये हे आयोनिक टाइपचे कंपाऊंड बनवतात. कोणत्या टाइपचे कंपाऊंड असतात? आयोनिक कंपाऊंड्स बनवतात. आणि यांची जर हायर ऑक्सिडेशन स्टेट असेल +5, +6, +7 या ऑक्सिडेशन स्टेट मध्ये हे नॅचरली कोव्हॅलंट बॉन्डेड कंपाऊंड तयार करत असतात. कोणते तयार करत असतात? कोव्हॅलंट बॉन्डेड कंपाऊंड असतात यांच्यामधले. आणि म्हणून हेही महत्वाचा पॉइंट आहे की हे जेव्हा +2 +3 ऑक्सिडेशन स्टेट मध्ये असते तर यांच्यामधलं आयोनिक कॅरेक्टर जास्त असते, म्हणजे आयोनिक कंपाऊंड तयार करतात. आणि हे जेव्हा +5, +6 आणि +7 ऑक्सिडेशन स्टेट मध्ये असतील तर त्याच्यामध्ये कोव्हॅलंट बॉन्डचं कॅरेक्टर जास्त असते. तर अशा प्रकारे हे ऑक्सिडेशन स्टेटवर काही क्वेश्चन्स म्हणजे काही इन्फॉर्मेशन्स होत्या. तर इथे ऑक्सिडेशन स्टेट हे प्रॉपर्टी आपण पाहिली. याच्यावर काही आपण ऑब्जेक्टिव्ह जेव्हा पाहू तेव्हा हे पूर्ण क्लिअर होऊन जाईल. पण हे थीम तुमच्या डोक्यात असली पाहिजे ऑक्सिडेशन स्टेट विषयी. समजलं सर्वांना? आता नेक्स्ट पॉइंट आपण प्रॉपर्टीवर जाणार आहोत ऑक्सिडेशन स्टेट नंतर.